फ्लॅश खबर मराठीवर आपण पाहतोय आणि आजचा भाग जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला नाही तर मालिकेतील सगळ्यात मोठा ट्विस्ट तुम्ही मिस करणार आहात, कारण आज उघड होणार आहे एक असं सत्य जे समरचं आयुष्य कायमचं बदलून टाकणार आहे. तर आपण पाहतो की समरचा वाढदिवस आणि त्याच्या आईवडिलांची पुण्यतिथी एकाच दिवशी असल्यामुळे घरात कुठलाही आनंद नसतो. समर स्वतःला खोलीत बंद करून आईवडिलांचा फोटो हातात घेऊन रडत बसलेला असतो. त्याचवेळी घरात गुरुजी येतात आणि पूजेची तयारी सुरू होते. पण इथे स्वानंदी एक वेगळीच कल्पना मांडते. ती म्हणते की यावर्षी फक्त पूजा न करता आपण मंदिरात अन्नदान आणि वस्त्रदान करूया, ज्यामुळे त्यांच्या आत्म्याला खरी शांती मिळेल. आजी तिचं समर्थन करते, पण मल्लिका संतापते आणि या सगळ्याला विरोध करते. तरीही स्वानंदी ठाम राहते आणि समरला कसं तरी पटवते आणि दुसऱ्या दिवशी मंदिरात अन्नदान सुरू होतं. पण इथेच घडतो सगळ्यात मोठा ट्विस्ट. भिकाऱ्यांच्या रांगेत उभा असतो एक जखमी, फाटके कपडे घातलेला थरथरणारा माणूस, आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः समरचे बाप असतात. नियतीचा हा खेळ बघा. एकीकडे मुलगा अन्नदान करतोय आणि दुसरीकडे बाप भीक मागतोय. जेव्हा त्यांचा नंबर येतो तेव्हा समर खली मान घालून जेवण वाढत असतो आणि त्याच क्षणी त्या माणसाला चक्कर येते. स्वानंदी त्यांना सावरते आणि अचानक त्यांची स्मृती परत येते. ते थरथरत्या आवाजात सांगतात, पोरी, मी भिकारी नाही, मी समरचा बाप आहे. आणि इथून सुरू होतो खऱ्या कहाणीचा स्फोट. ते सांगतात की तो अपघात नव्हता, तर मल्लिकाने रचलेलं भयंकर कारस्थान होतं. संपत्तीच्या लालसेपोटी तिने गाडीचा ब्रेक फेल करून सगळ्यांना मारण्याचा प्रयत्न केला. समरची आई आणि बहीण त्यात गेल्या, पण ते वाचले. मात्र डोक्याला झालेल्या जबर मारामुळे त्यांची स्मृती गेल्यामुळे ते रस्त्यावर भिकारी बनून जगत होते. हे ऐकून स्वानंदी हादरते आणि ठरवते की आता मल्लिकाचा खेळ संपवायचाच. पण ट्विस्ट इथेच संपत नाही, कारण हे सगळं समर मागून ऐकत असतो आणि त्याच्या डोळ्यासमोर उघड होतं सगळं सत्य. आता समर काय करणार? मल्लिकाचा बदला घेणार की कायद्याचा मार्ग निवडणार? हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि असेच जबरदस्त अपडेट्ससाठी फ्लॅश खबर मराठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.